देवेन ढोलम ज्यांनी या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 15,000 प्रायोजित केलं आहे. ढोलम सर आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय, चतुर्थ क्रमांक, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या सर्वांसाठी जे चषक दिसतात हे चषक ज्यांनी प्रायोजित केले ते चौके गावचे सुपुत्र उद्योजक बिजेंद्र गावडे यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. मी पुन्हा एकदा तुषार सकपाळ सर आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आमचे मित्रवर्य उद्योजक बिजेंद्र गावडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान वेताळ वराड संघाच्या वतीने आपण संपन्न करावा. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे मान्यवर कक्षातील आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी नाईक साहेब यांचं स्वागत होत आहे. पुन्हा एकदा तुषार सकपाळ सर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करावं. वेताळ वराड संघ आयोजित आभाळमाया पुरस्कृत या स्पर्धेत सन्माननीय सुनील नाईक साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या कृपेने ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या जमिनीचे मालक सगळे काराणे बंधू, या सर्व काराणे बंधूंचे आभार. या सर्वांच्या वतीने सत्यवान काराणे साहेबांचं स्वागत होत आहे. मी विनंती करतो तुषार सकपाळ यांना. तुषार सर आपण आपल्या शुभ हस्ते सत्यवान काराणे काकांचं आपण स्वागत आणि सन्मान करावा. हनुमंत यादव ज्यांनी या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य केलंय, लाईट व्यवस्था ज्यांनी आम्हाला पुरवली, हनुमंत यादव यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत आणि सन्मान करतोय. हनुमंत यादव आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. वेताळ वराड संघ आणि आभाळ मायाच्या वतीने हनुमंत यादव आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा. यानंतर जाऊया बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. वैयक्तिक बक्षिसांनी आजच्या कार्यक्रमाची आणि बक्षीस वितरण सोहळ्याची सुरुवात होईल. तत्पूर्वी सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच मिस्टर गोपाळ बटा. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच गोपाळ बटा आपल्याला विनंती आपण यावं. मितांश गारमेंटच्या वतीने एक सुंदर आकर्षक टी शर्ट प्रायोजित केलंय आणि या सेमीफायनलमध्ये 9 चेंडू 24 धावांचा रतीब ज्याने घातला, सेमीफायनलचा निकाल ज्याने आपल्या संघाच्या बाजूने लावला, गोपाळ बटा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग ज्याला म्हटलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक नावाजलेला खेळाडू महेशजी चव्हाण सर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करावं. मॅन ऑफ द मॅच सेकंड सेमीफिनाले मिस्टर गोपाळ बटा. यानंतर अंतिम सामना सामनावीर, अंतिम सामना सामनावीर मिस्टर ओमकार देऊलकर. काय काय ओमकार देऊलकर मॅन ऑफ द मॅच फॉर ग्रँड फिनाले, मॅन फ्रॉम महापुरुष देवली. सांग पटकन. 17 चेंडू 39 धावा. ओमकार देऊलकर मॅन ऑफ द मॅच. अंतिम सामन्याची दर्जेदार कामगिरी, वन हँडेड मेगा शो. यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक स्पर्धेतील तत्पूर्वी ही संपूर्ण स्पर्धा सजवणाऱ्या आमच्या काही हातांचा सन्मान होतोय. उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांनी संपूर्ण स्पर्धा सजवली आमचे मित्रवर्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित पंच नितीन जबडे यांचा सर्वप्रथम सन्मान होतोय. मी विनंती करतो सुनीलजी नाईक यांना. सुनीलजी नाईक आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. स्पर्धेतील एक उत्कृष्ट पंच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे नावाजलेले पंच नितीन जबडे यांचा हा सन्मान. त्यानंतर अतिशय सुंदर दर्जेदार हिंदी समालोचन दाखवून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हिंदी समालोचनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. हिंदी समालोचन म्हणजे काय असतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे समीर चव्हाण आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हिंदी आणि उर्दूचा अस्खलित वापर करून शेरो शायरीचा योग्य जागी इस्तेमाल करून त्यांनी आपल्या समालोचनाला एका वेगळ्या उंचीवर नेलंय. मी विनंती करतो सन्माननीय देवेन ढोलम साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. या स्पर्धेचे समालोचक मॅन फ्रॉम महापण समीर चव्हाण यांचा. सन्माननीय देवेंजी ढोलम साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय आमचे उत्कृष्ट समालोचक समीर चव्हाण यांचा. यानंतर देवली गावचे सुपुत्र प्रदीप देऊलकर, मराठीचा गोड आणि मंजूळ आवाज,
मराठी समालोचनासाठी ज्यांनी सिंधुदुर्ग गोवा बरोबरच कर्नाटकाची मैदानं सुद्धा गाजवली असे आमचे मित्रवर्य प्रदीप देऊलकर यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो बिजेंद्र गावडे साहेब यांना. गावडे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते प्रदीप देऊलकर यांचा सन्मान करावा. इलेक्ट्रॉनिक स्कोरर म्हणून गेले 3 दिवस आम्हाला सहकार्य करणारे कालिदास घाडीगावकर यांचा सन्मान होतोय. सत्यवान कारणे साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आमच्या स्कोररचा आपण सन्मान करावा. खरोखरच या आमच्या युवा स्कोररचं विशेष कौतुक आहे, कारण त्याचे सगळे मित्र ऑनलाईन चॅटिंगमध्ये मग्न असताना आमचा हा मित्र ऑनलाईन स्कोरिंगसाठी गेले 3 दिवस आमच्यासोबत आहे. एकदा टाळ्या वाजूया आमच्या या युवा समालोचकासाठी. यानंतर पुढील सन्मान अर्थात पुढील सन्मान होतोय आपली बोलीभाषा मालवणी आणि मालवणी बोलीभाषा बोलता बोलता तो आवाज सुप्रीमो ट्रॉफी पर्यंत जाऊन पोहोचला आणि येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला आवाज IPL मध्ये ऐकायला मिळो ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. सन्मान होतोय मिस्टर बादल चौधरी यांचा. सन्मान श्री पप्पू ढोलम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सन्मान श्री देवेंद्र ढोलम साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि मंडळाकडनं मानधन. त्यानंतर पुढील सन्मान होतोय आमचे साथी समालोचक गेले 2 दिवस असा 3रा दिवस ज्यांनी आम्हाला साथ दिली ते मराठी समालोचक विशाल फाटक यांचा इथं सन्मान होतोय. श्री तुषार सकवा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. यानंतर सुमधूर डीजे ज्यांनी या स्पर्धेसाठी पुरवला मंदार फाटक यांचा सन्मान होतोय. मंदारजी आपल्याला विनंती आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पुन्हा एकदा बिजेंद्र गावडे साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मंदार फाटक सुमधूर डीजे या स्पर्धेसाठी ज्यांनी पुरवला. संपूर्ण स्पर्धा लोकल टू ग्लोबल करणारे सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हचे शेखर परब, कमलेश मेस्त्री आणि संचित बांबुळकर यांचा सन्मान होतोय. संचित आपल्याला विनंती या सर्वांच्या वतीने आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सुनीलजी नाईक साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण वितरित करावा. प्रवीणजी मिटबावकर यांनी या स्पर्धेसाठी YouTube लाईव्ह केल्या. प्रवीणजी आपले सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक सर्वप्रथम उत्कृष्ट फलंदाज या मैदानावरील प्रत्येक कोपरा ज्याचा परिचयाचा झाला आहे. घरी गेल्यानंतर जरी या मैदानावरची सीमारेषा ज्याला आखून द्यायला सांगितली तरी तो आखून देईल. कुठच्या जागेवर काय आहे, किती ताकदीचा फटका कुठच्या सीमारेषेच्या बाहेर किती लांब जाऊन पडेल याचा परिपूर्ण अभ्यास ज्याचा झालाय. मागच्या स्पर्धेत सुद्धा ज्यांनी धावांचा रतीब घातला आणि या स्पर्धेत सुद्धा आपल्या नावावर धावांचा डोंगर उभा केला. उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान जातोय मॅन फ्रॉम शिरोडा मिस्टर दाजी धुरात. मी विनंती करतो सन्माननीय देवेंद्र ढोलम साहेब यांना. देवेंद्र ढोलम साहेब आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज दाजी धुरत यांचा आपण सन्मान करावा. दाजी धुरत सलग दुसऱ्यांदा या मैदानावर उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान त्याच्यापाशी जातोय. गत स्पर्धेमधील मालिकावीर आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज मिस्टर दाजी धुरत. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज विनंती असेल सन्माननीय बिजेंद्र गावडे साहेब यांना. गावडे साहेब आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण वितरित करावा. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट मिस्टर निखिल गावडे मॅन फ्रॉम नुरवी स्पोर्ट. गोपाळ भटाचा फाईन म्हटला जातो. एका मागोमाग एक गोपाळ भटा ज्या खेळाडूंना स्पर्श करतोय त्या खेळाडूंच्या आयुष्याचं आणि खेळाचं सुद्धा सोनं होत आहे. जणू काही मिडास टच लाभलाय गोपाळला आणि गोपाळने तयार केलेला अजून एक खेळाडू या स्पर्धेत चमकतोय. बेस्ट बॉलर
हा किताब आपल्या नावावर करतोय निखिल गावडे, मॅन फ्रॉम नुरवी स्पोर्ट चेन्नवन. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुनीलजी नाईक साहेब, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. बेस्ट फिल्डर, या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा बहुमान ज्याला जातोय. संपूर्ण स्पर्धेत ज्याने आपल्या क्षेत्ररक्षणाचा अतिशय दर्जेदार नमुना पेश केला, खास करून महाअंतिम फेरीचा निकाल ज्या खेळाडू भोवती अपेक्षित होता त्या खेळाडूचा एक सुंदर झेल टिपून ऐन मोक्याच्या क्षणी ज्यांनी या सामन्याचा आणि स्पर्धेचा निकाल बदलला, अशा खेळाडूकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस येत आहे. मिस्टर प्रदीप देऊलकर, मॅन फ्रॉम महापुरुष देवले. अभिनंदन प्रदीप. आणि यानंतर असेल मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. पण तत्पूर्वी थोडीशी प्रतीक्षा करा, कोण असेल मॅन ऑफ द सिरीज. तोपर्यंत चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करूया. मी विनंती करतो सन्माननीय बिजेंद्र ढोलम, सन्माननीय देवेंद्रजी ढोलम आणि बिजेंद्र गावडे साहेब यांना चौथ्या क्रमांकाचा चषक आपण वितरित करावा. साई स्पोर्ट वॉरियर्स वायरी संघाकडे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. वॉरियर्स वायरी संघ कॅप्टन प्रेम परब, आपण जर असाल तर या बक्षिसाचा आपण स्वीकार करावा. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक वॉरियर्स वायरी विशाल लुडबे या पारितोषिकाचा स्वीकार करतील. देवेंद्रजी ढोलम साहेब, बिजेंद्र गावडे साहेब हे आमचे दोन्ही मान्यवर या पारितोषिकाचं वितरण करताना दिसतील. चतुर्थ क्रमांक वॉरियर्स वायरी. यानंतर या स्पर्धेतील तिसरा क्रमांक वितरित करण्यासाठी सुनीलजी नाईक साहेब आणि सत्यवान काराणे साहेब या आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती. स्पर्धेतील तिसरा क्रमांक जातोय साई स्पोर्ट कट्टा. साई स्पोर्ट कट्टा संघाचे अमित काराणे आणि मकरंद सावंत या बक्षिसाचा स्वीकार करतील. सत्यवान काराणे साहेब, सुनील नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय देवेंद्र ढोलम साहेब, बिजेंद्र गावडे साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय साई स्पोर्ट कट्टा. यानंतर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, या स्पर्धेतील सर्वात मोठं वैयक्तिक पारितोषिक. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले, जिंकले सुद्धा. काही दर्जेदार खेळाडूंनी या स्पर्धेवर आपल्या नावाचा छाप सोडला. काही नामांकित आणि वलयांकित खेळाडू सुद्धा या स्पर्धेत खेळताना दिसले, पण कोणतंही वलय नसताना एक संघ या स्पर्धेत आला आणि त्या संघाने आपल्या नावाचं वलय तयार केलं आणि या वलयाखाली विजेतेपद आपल्या नावावर केलं. आणि या वलयांकित संघामध्ये एका खेळाडूने आपल्या नावाचं खास वलय तयार करून मॅन ऑफ द सिरीज या बक्षिसावर आपलं नाव कोरलंय. मॅन ऑफ द सिरीज साठी एक सुंदर आकर्षक चषक प्रायोजित केलाय बिजेंद्र गावडे साहेब यांनी. त्याचप्रमाणे एक सुंदर आकर्षक 70-70 ब्रँडेड लॅपटॉप बॅग प्रायोजित केलंय 70-70 कट्टा शॉपीचे गणेश मोरजकर यांनी. पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या चारही मान्यवरांना मी विनंती करेन, सन्माननीय देवेंद्र ढोलम, सन्माननीय बिजेंद्र गावडे, सुनीलजी नाईक, सत्यवानजी काराणे यांच्या शुभ हस्ते मालिकावीराचा पुरस्कार वितरित होत आहे. मॅन ऑफ द सिरीज नन अदर दॅन मिस्टर ओमकार देऊलकर, मॅन फ्रॉम महापुरुष देवली. ओमकारने केलेली कमाल, अंतिम फेरीत जेमतेम 42 धावा जमवल्या होत्या महापुरुष देवली संघाने आणि त्या 42 पैकी 39 धावा एकट्या ओमकारने बनवल्या होत्या. पूर्णपणे इनिंग आणि हा अंतिम फेरीचा सामना ज्याने डॉमिनेट केला आहे ओमकार, मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन ओमकार. ओमकारची मुलाखत होणं सुद्धा गरजेचं आहे, पण वेळेअभावी आपण पुन्हा कधीतरी नक्की भेटू. यानंतर या स्पर्धेतील उपविजेतेपद रोख रुपये 10,000 आभार माया मित्रमंडळ
पुरस्कृत आणि आकर्षक चषक बिजेंद्र गावडे पुरस्कृत. मी विनंती करतो देवेंजी ढोलम आणि बिजेंद्र गावडे साहेब यांना हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करावं. स्पर्धेचा उपविजेता संघ नुरवी स्पोर्ट चेनवण. आमचे मित्रवर्य सागर पोयरेकर, कॅप्टन गोपाळ बटा आणि सर्व सहकारी येऊन या उपविजेते पदाचा चषकाचा आणि रोख रकमेचा स्वीकार करतील. सन्माननीय देवेंद्र ढोलम, बिजेंद्र गावडे, सुनीलजी नाईक, सत्यवान काराणे, तुषार सकपाळ, गौरव हिरलेकर, निलेश वेंगुर्लेकर हे आमचे सर्व मान्यवर बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपल्याला दिसत आहेत. वेताळ वराड संघ आयोजित आभामाया पुरस्कृत या पारितोषिकाचा उपविजेते पदाचा मानकरी ठरतोय नुरवी स्पोर्ट चेनवण संघ. अभिनंदन नुरवी स्पोर्ट चेनवण. आपल्या पुढील स्पर्धांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि यानंतर या सर्व मान्यवरांना विनंती करतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करावं. प्रथम क्रमांक रोख रुपये 15,000 कैलासवासी DB ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत. आकर्षक चषक सन्माननीय बिजेंद्र गावडे पुरस्कृत. सन्माननीय देवेंद्रजी ढोलम, सन्माननीय बिजेंद्र गावडे या आमच्या मान्यवरांना विनंती करतोय हे पारितोषिक आपण वितरित करावं. अंतिम विजेता महापुरुष देवली. आधी लकी ड्रॉ रे, हे आधी लकी ड्रॉ. थांब लकी थांब 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 आता ह्या जाहीर. अंतिम विजेता संघ महापुरुष देवली. ज्या देवली गावाने प्रदीप देऊलकर, श्याम वाकर यांच्यासारखे दर्जेदार समालोचक दिले त्याच गावाने आपल्याला विजेता संघ दिलाय. अंतिम विजेता संघ वेताळ वराड संघ आयोजित आभामाया पुरस्कृत या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय महापुरुष देवली. सन्माननीय देवेंद्रजी ढोलम साहेब, बिजेंद्र गावडे साहेब, सुनीलजी नाईक, सत्यवानजी काराणे, तुषार सकपाळ, गौरव हिरलेकर या मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय महापुरुष देवली. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व संघांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि या बक्षीस वितरण सोहळ्याबरोबरच जाऊया लकी ड्रॉ कडे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुरस्कृत हा लकी ड्रॉ. आणि या लकी ड्रॉचा मानकरी बघूया कोण ठरतोय. एक आकर्षक मोबाईल या लकी ड्रॉ मध्ये बक्षीस असेल. सन्माननीय देवेंद्रजी ढोलम, बिजेंद्रजी गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा लकी ड्रॉ. एकच लकी ड्रॉ आहे, एकच विजेता असेल आणि जो हजर असेल, माफ करा, एकच चिठी काढण्यात येईल. विजेता इथे नसेल तर बक्षीस त्याला एकच चिठ्ठी काढण्यात येईल. विजेता आहे कृष्णा पेंडुरकर. कृष्णा पेंडुरकर जर उपस्थित नसतील तर हे बक्षीस त्यांना मागावून पोच करू. नाव लक्षात ठेवा, कृष्णा पेंडुरकर. कोणाचे परिचित असतील तर आपण, नितीन आपल्या परिचयाचे आहेत. यस, नितीन जबडे, आपल्याला विनंती, कृष्णा पेंडुरकर यांच्याकडे हा लकी ड्रॉचा मोबाईल आपण सुपूर्द करावा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने खास लकी ड्रॉ आणि अंतिम सामन्यानंतर झालेल्या लकी ड्रॉचा मानकरी ठरतोय कृष्णा पेंडुरकर. देवेंद्रजी ढोलम, बिजेंद्र गावडे यांच्या शुभ हस्ते, सुनीलजी नाईक, सत्यवान काराणी यांच्या शुभ उपस्थितीमध्ये लकी ड्रॉचा विजेता कृष्णा पेंडुरकर यांचा विजेता मोबाईल नितीन जबडे यांच्याकडे पुरस्कृत केला जातोय. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या आमच्या सगळ्या प्रायोजकांचे, आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतोय. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व संघांचे, खेळाडूंचे, संघ मालकांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि या वर्षापुरतं थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत 2025 मध्ये आभामाया चषकासाठी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
काम